हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सळसळ घेतलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड चलक निर्गुण निराकार परमात्म्याचे स्वरूप सगुण साकार समर्थन जगासमोर मांडणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव नारायण यांचा चार चरणाचा अखंडितपणे जगाच्या मालकाच्या दाराचं सामर्थ्य सांगणारा अभंग आहे। फक्त बसलेल्या मायबापांना जाण ठेवा की आपण कीर्तनाला बसलोय, आसपास कीर्तन चालू आहे, हो की नाही? दर्शनाला येणारे जाणारे जेवढे काही मंडपात बसलेले आहात, फार सामर्थ्यवंत व्यासपीठ आहे। हा कुठला कार्यक्रम नाहीये, हा कुठला प्रोग्राम नाहीये, ही सेवा आहे। ज्या क्षणी कीर्तन चालू होतं ना, त्या क्षणी जगाचा मला किती साक्ष द्यायला उभा असतो। थोडासा सन्मान ठेवा त्या गोष्टीचा। मी नाही म्हणत, महाराज सांगतात, जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरी रूप। माणसाला देव करायची ताकद ज्या व्यासपीठात ना, ते कीर्तन आहे। तुकोबाराय म्हणले, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे। गाढवाचंही घोडं करायचं सामर्थ्य या कीर्तनात आहे। म्हणून विनंती आहे, त्याचं थोडंसं भान ठेवा बरं का। पाठीमागच्या माय मावल्या नाही बोललात तर फार बरं होईल, आणि आसपासचं भरपूर गोंधळ आहे। कीर्तन एवढ्या गोंधळात करणं अशक्य बाब आहे, आणि कीर्तन फार मोठी साधना आहे, मेडिटेशन आहे। नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचं। इतकी ताकद आहे ना याच्यामध्ये, जी अनुभवायची असेल तर तुम्हाला स्थिर असणं, स्टेबल असणं फार गरजेचं आहे। असं धावत्या वेगामध्ये तुम्ही कीर्तन नाही ऐकू शकत आहे। पण विनंती, थोडी संयमता ठेवा, थोडं समंजसपणे वागा, कीर्तन आहे याची जाण ठेवा। हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास गेली 21 वर्षापूर्वी बाळमामाचं गोड मंदिर राही रखमाबाई आणि विठ्ठलाच्या सहित, त्यांच्या गुरुवर्यासहित हा सुंदर असा सोहळा इथे उभा केला। आणि त्याच वर्धापन दिनानिमित्त आजचा हा कीर्तन सोहळा, आजची यात्रा। खरं तर जगाच्या मालकाचं मंदिर बांधणं, संतांचं मंदिर बांधणं, ही आजकालची सुशिक्षित किंवा शिकलेली माणसं फार सामर्थ्याने प्रश्न विचारतात। ताई म्हणे, देव जर सगळीकडे आहे
तर देवाचं मंदिर बांधायची गरज काय? कशाला एवढा खर्च करायचा? एवढ्या देणग्या, एवढा अट्टहास कशासाठी एवढं? देव तर सगळीकडे आहे ना. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही देवाच्या समोर जात नाही, देव पाहत नाही, देव तुम्हाला आवडत नाही, तोपर्यंत देव सगळीकडे भासत नाही. तुकोबाराय सांगतात, देवा मी तुझ्या समोर आलो, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. आता मी तुला पाहिलंय, आता माझी अवस्था अशी आहे, लवण मिळविता जळ. मी तुझ्या समोर उभा टाकलो, तुला पाहिलं, तुझी आवड निर्माण झाली, आता माझी अवस्था अशी आहे, आता मी जिथं उभा टाकलो तिथं मला तू दिसतोस. भरला घनदाट हरी दिसे, माऊलींचं वर्णन आहे. आता जिकडे बघावं तिकडे परमात्मा आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजे म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. पण त्याच्या अगोदर माझी अनुभूती किंवा माझा अट्टहास असला पाहिजे देवाची. हे मला तिथं जाता आलं पाहिजे, थांबता आलं पाहिजे. क्षण याचा अर्थ सुरुवात आहे, आणि उभा याचा अर्थ स्टेबिलिटी आहे, स्थिरता आहे. उभा म्हणजे उभा नाही, उभा म्हणजे संतांनी सांगावं मी जीव घाण टाकून मानावं. उभा म्हणजे त्यांनी वचन द्यावं मी आयुष्य घाण टाकून पाळावं. हा उभा याचा अर्थ. माणसं काय करतात? भजन कीर्तन तर ऐकतात, तरी देव भेटत नाही याची फार शंका निर्मित करतात. हो की नाही? बसलेले चोरोची कर. बऱ्याच लोकांना वाटतं एवढं सगळं करतो मी तरी देव भेटत नाही. हो, अरे देवाचं दर्शन घेतो, देवाला मानतो. तुमची कशी अवस्था माहित आहे? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षाने महागारी आला, म्हणला भामटा येतो, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला, हा 2 वर्षांना आला, म्हणला पक्का भामटा येतो. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दाही एकटाच आला, तुझी बायको कुठे? ती म्हणलं लग्न नाही झालं. हुशार आहेत तसं तुम्ही, नाही का? चोरूची घर. किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मी तुम्हाला सांगते, अशा अवस्थेत किती कीर्तन ऐकल्यावर समाधान लागेल आणि देव भेटेल. तुम्ही कीर्तनाला कसे बसलायत माहित आहे? मड्याला बसल्यासारखे. तस काय महाराज मी आला, त्याची माती चालू आहे, तुम्हाला लई टेन्शन आहे. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल मी बसलोय ते आभार मान, तू बोल. एकतर लोकांना कीर्तन कळत नाही. काय दुर्दैव आहे ना महाराष्ट्राचं. हा, आम्हाला सगळं माहिती आहे, कलियुग आहे. पण इथं वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी नालायक आहे. ज्या बाईनं डोक्यावरचा पदर न पडू देता संसार केला, नाती सांभाळली, संस्कृती सांभाळली, ती लोअर क्लास आहे. आणि जी साडी न घालता चपल्या घालून चपात्या करते ती हाय क्लास आहे. क्लासेस कसे मेंटेन केलेत बघा ना. जो देवाला मानत नाहीये तो वेल एज्युकेटेड आहे, आणि जो देवाला मानतोय तो अनएज्युकेटेड आहे. शिकलेला कोण? जो देवाला मानत नाही. आणि मूर्ख कोण? जो देवाला मानतोय. अरे कसं देवाला मानत नाही तुम्ही सांगा ना मला. कुठल्या अनुषंगाने? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विध. हे चालवणारं बोलवणारं सोड, अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे अर्जुना. कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता रे? आणि का? हे बघा, तुम्हाला कीर्तन आवडत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुम्ही कधी भजन केलं नाही, हे फार कौतुकाने सांगत जाऊ नका. सगळ्यात निर्लज्ज गोष्ट आहे भजन न आवडणं. सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे कीर्तनात मन न लागणं. आमचं प्रारब्ध चांगलं आहे, पूर्वजांच्या पुण्याईमुळे आम्हाला देव आवडतोय. तरी ही आजकालची शिकलेली पोरं पोरी फार कौतुकाने सांगतात. एखाद्या पोराला विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतोस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत घरी जन्माला आलास, पण कधी भजन करताना दिसला नाही. आजकालची पोरं फार कौतुकाने सांगतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके रे, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही रे. हा तुमच्या प्रारब्धाचा भाग आहे. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही. पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगते देव मानतोय म्हणून चाललाय. आणि टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा.
त्याला काही सरकारचा जीएसटी नाही, मोफत आहेत, वाजवायच्या. तुम्ही टाळ्या सुद्धा माझ्यावर उपकार केल्यासारखी वाजवली. तुमची टाळी कशी माहिती आहे का? दर 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 बोलली वय एवढं, दर घे दर दर आली वय आमच्या गावात, दर घे दर 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 टाळी पाहिजे तुला, दर घे दर 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 दर. दान करताय बेकाराला. म्हणजे असं वागून देव भेटत नाही म्हणता होय रे? असं वागून हे माहेर आहे मायबाप आहो तुमचं. देवाच्या दारात बसलाय म्हणजे स्वातंत्र्यात बसलाय. एकमेव ठिकाण आहे. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. तो ऐकतोय, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, त्याला समजताय. इशू फक्त ट्रस्टचा आहे, विश्वास. देव मानला तर आहे, नाही मानला तर नाहीच. स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता माणसाच्या जगण्याचं बळ वाढवते, स्टेबल बनवते व्यक्तीला. आजकालच्या माणसांची कशी अवस्था माहिती आहे? देवही पाहिजे, पैसाही पाहिजे, सुखही पाहिजे, ऐश्वर्यही पाहिजे, सगळं मिळेल रे, पण देव देतो याचा विश्वास ठेवाल की नाही? एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही हो ताई. म्हणलं पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही ते. अरे तू धीर धरशील की नाही? भामटेपणा सोडशील की नाही? देव भेटायला तू स्वीकारला तरी पाहिजे की नाही? आणि देव स्वीकारताना काही गोष्टी सोडाव्या लागतात, लागतातच, लागतात, सोडावंच लागतं. गळ्यात माळ घालावीच लागते, कपाळाला गंध लावावाच लागतो. मी तुझा आहे मानावंच लागतं. असा भामटा परमार्थ करून काही नाही मिळत आहे. नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध आणि बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही. अरे तू बाप ठोकला, कुठल्या बेसिसने परमार्थ करता रे? आता ही पोरं सुद्धा 10 दिवस गणपती आणि बुडवताना बाबूराव, आणि देवानं बायको दिली नाही, तू जिंदगीवर बाबूराव नाचवला. आता लगेच नवरात्र, आता या माय मावल्या नवरात्राचे उपास, दुसऱ्या दिवशी बोकड आणि देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. हे देव आहे रे तू, असा छोट्या गोष्टीवर कोपेल तो. प्रथम लक्षात ठेवा, अंधश्रद्धा बाळगू नका. देव कधीच कोपत नाही. 7 वर्षाचे बाळूमामा आहेत. ज्यावेळेस साध्या जीवाची हिंसा करायला लागले ना गावातली लोक, तेव्हा बाळूमामांनी जाऊन सांगितलं, काय कोपायचं ना देव, तो माझ्यावर कोपू दे. कोपला ना तर माझ्यावर कोपू दे, मी सामर्थ्यवंत आहे ते सहन करायला. पण तुझ्या देवामुळे जर एखाद्याचा जीव जात असेल ना, तर मी त्याला देव मानत नाही. हे ज्ञानोबराय सुद्धा 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. देव कधी कोपत नाही, आणि कोपतो ना तो देव नाही. जयाचे आहिक धड नाही, तयाचे परित्र पुस्ती काही. अहिक जगणं, धड मिनिमम पेक्षा मिनिमम. ज्याला माणूस होता आला नाही तो संत होणार आहे. साधा सांगा चोरोची कर. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे. तुम्ही आहात का गेलात? त्यामुळे बोला की, तुम्हाला धरून आणलंय का? होय, मंडपात बसलेले तुम्हाला धरून आणलंय कीर्तनाला? बळजुबरीने आलाय का? 200 दिलेत यायला? नाही ते अजून महिन्यानं महाराज. मग बसा की तसं का मुद्दाम करताय? काही काही माणसं कीर्तनात बोलत नाही असं मुद्दाम करतात. कीर्तनकाराने एखादं विचारलं तर बोलत नाही ते मुद्दाम. त्याला महाराजाची जिरवायची असते. तो कीर्तन झाल्यावर म्हणणार, लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवीत होती, अख्ख्या मंडपानं ऐकलं, पट्ट्यानं ऐकलंच नाही. कशासोबत खाता आणि करता कशाचा रे देवाच्या दारात? 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. नॉट अ जोक हा, विनोद नाही हा. तुलसी रामायण मधलं वर्णन आहे. नाथबाबा सांगतात, एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे रावणाची. एका घराची एक चौकट, माऊली चौकट कळतीये का? चौकट. तुमच्या घराला चौकटी आहेत का? आमच्याकडे असतात. तुमच्याकडे? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे? आता विचारलं तुम्ही बोलणं झाले म्हणून म्हणलं का आधीच जाळतात का काय? हा ना. एका घराची एक चौकट माय 22.5 क्विंटल सोन्याची आहे बर का. बर का. धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं, तरी आपली बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावई गेला सासरवाडीला, महिनाभर अर्ध्या तोळ्यावर. ही पात्रता आहे आपली.
22.5 क्विंटलची एक चौकट आहे, 3.5 ते 4,000 चौकटी असणारं एक घर आहे. अशी 7 कोटी घरं सोन्याची आहेत. 80,000 बायका आहेत, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, धनाचा राजा कुबेर राखणीला, गाढव वळी गजानन, सटवी करी बाळांतपण, रावणाच्या घरी स्वतः सटवी बाळांतपण करतीये. एवढी ताकद ज्याची, गेला तो फक्त ॲटिट्यूडमुळेच, अहंकारामुळेच ना. अहंकारामुळे सगळं गेलं आणि रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. अरे तसल्याला भजन करायला लागले. कोण आहे आपण? सवय करूस आहे आपला, त्यो बी पेटल भजन करीत जा. देव वाईट करत नाही रे कोणाचं, पण कर्म देवालाही चुकत. ज्यांचा अभंग आहे, 21व्या वर्षी संजीवन समाधी त्या ज्ञानोबांची, काय ताकद असेल परमार्थामध्ये. कारण तरुण मंडळी विचार, काय यश मिळत नाही तुम्हाला, का समाधान लागत नाही? अरे एवढं सगळं दिलं देवाने, पण का भोगता येत नाही? ज्या वयामध्ये नाव कमवायला पाहिजे, पैसा कमवायला पाहिजे, त्या वयात फालतूसारखं बोंबलत फिरतो आम्ही. आणि तरुण पोरं कीर्तनाला उपस्थित आहे म्हणून तुम्हाला सांगते, अधिकार आहे तुमचा, पैसा कमवलाच पाहिजे तुम्ही. धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ सांगतं शास्त्र. धर्म कमवा, मोक्ष हाताशी आहे, अर्थ मिळवा, काम चरणाशी आहे. सोपं सांगू का? नोकरी सरकारी असेल, पोरगा किती बी काळा भंगारण ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकन गुरीच भेटती. पैसा बोलताय बाई, अगदी तसंच आहे रे. त्याने स्वतःला सिद्ध केलंय, प्रूफ केलंय, कष्ट केलं ना त्याने. सरकारी नोकरी उगाच मिळली का त्याला? कष्ट केलं की नाही त्याने? अगदी तसं आहे रे. आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करा, प्रूफ करा, जग तुमच्या पाठीशी आहे रे. कैलासाचा पती तो महादेव, अंगाला राख लावतो, गळ्यात हाडं घालून फिरतो, बघावं कोणी तरी घाबरावं अशी ज्याची अवस्था. पण त्याच्यासाठी सती प्रत्येक जन्मामध्ये तपश्चर्या करते. हा पुरुषार्थ आहे की हा नवरा मला भेटावा म्हणून बाईनं तपश्चर्या करावी, याला पुरुषार्थ म्हणावा. नाहीतर आमची पिढी 40 वेळा एकाच पुरीच्या भाग होय वणकी. अरे भिकरी का काय? स्वतःला सिद्ध कर, प्रूफ कर, काही लागत नाही याचं. देवाच्या दारात सांगतं, तुम्ही फक्त धर्म जपा. हा जपता आला ना दादा, की आयुष्यात तुम्हाला काही कमी नाही पडणार आहे. पण तुम्ही काय करताय, देवापेक्षा स्वतःला जास्त मोठे समजताय. तशी आपली पात्रता काहीच नाहीये, पण आपल्याला असं वाटतंय मी आहे, माझं आहे, माझं नाव आहे, माझं गाव आहे, माझी प्रसिद्धी आहे, माझ्याकडे पैसा आहे. टिकतं कालांतरापर्यंत नाही, काही दिवस. मग शास्त्रवेद ग्वाही देतात, देवा अखंडित टिकण्यासाठी काय करावं? काही नाही, उभा क्षण इथे थांब. इथे थांबलंस ना, एकदा नामचिंतन केलंस ना, पुण्याची गणना कोणीच करू शकत नाही. ब्रह्मादिक सुद्धा पुण्याची गणना करू शकत नाही, एवढी ताकद नामचिंतनात आहे. आणि देवाचं नाव आहे रे, ते घेता आलं पाहिजे, हो की नाही? माणसं म्हणतात देवाचं नाव घेऊन काय मिळतं? अरे करून तर बघा, एकदा ज्ञानेश्वरी वाचून तर बघा, एकदा गाथा हातात घेऊन तर बघा. नाही कळली तरी वाचा रे. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त ज्ञानोबांना तुम्ही कळू द्या की हे लेकरू माझं आहे. फक्त माऊलींची ऊब लागू द्या, तुकोबांची ऊब लागू द्या. संतांमध्ये एवढी ताकद आहे ना. आज याच बाळूमामांच्या चरणाशी तुम्ही मस्तक ठेवताय, एवढी ताकद आहे ना इथे, इतकी पॉझिटिव्हिटी मिळतं ना, सकारात्मक भावना, की मी करू शकतो, आय विल डू इट. नाथ बाबा सांगतात, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता फक्त एकच आहे, चरणी जगन्नाथा. माझं मस्तक त्या देवाच्या चरणावर लागलं पाहिजे. एकदा तिथं लागलं की मी त्रैलोक्य जिंकू शकतो. अवघाची संसार सुखाचा करीन, फक्त जाईन गे माय. मला त्या पंढरीशी जाता आलं पाहिजे, मला ते सांभाळता आलं पाहिजे. आणि आपण तर एवढे भाग्यवान लोक आहे, पश्चिम महाराष्ट्रकर, जगाचा बाप आपल्या भागात आहे. हाकेच्या अंतरावर पंढरपूर आहे की नाही? पण आमची पण फारच वेगळी आहे. तो सगळीकडे मरतात पण पंढरपूरला जात नाही. पंढरपूरला गेल्यासारखं करतात, तिथून पुढे जाणार पण देवाच्या दर्शनाला नाही. ठीक आहे,
थोडे दिवस चालतं दादा. तरुण वय, पैसा, साम्राज्य, सत्ता काही कालांतरापर्यंत असते. कोरोना नंतर बरीच लोक देवाकडे वळली. खरंय का खोटं? कोरोना नंतर बरीच लोक देवाकडे वळली. जी देवाला मानत नव्हती तेही मानायला लागली. हो की नाही? मी तर म्हणते 2-4 वर्षातनं एकदा कोरोना आलाच पाहिजे. सगळ्याच आपापली पात्रता कळते. हो की नाही? अरे आम्हाला सुद्धा, आम्हाला बी लय वाटायचं महाराज आहे आपण, तारका भेटत नाही आपल्या. कोरोनात कळलं कुत्रं खात नाही आपल्याला. जोपर्यंत तुम्ही करताय ना तोपर्यंत जगात किंमत आहे. मला सांगा, उद्या माझा आवाज बंद पडला, तुम्ही बोलवणार आहे का मला? खुशाल तोंड घेऊन नाही म्हणताय. अरे वही तर म्हणा, काय यायला लागले तुमच्या गावाला, वही तरी म्हणाल की नाही? आणि खरंच आहे, शेवटी हे सत्यच आहे. जोपर्यंत तुम्ही लोकांच्या कामाशी पडता तोपर्यंत लोक तुमची आहेत. एकदा तुम्ही अरे घरच्यांचं तरी कसं आहे मला सांगा ना. पण सांभाळत जा बाबा, दिलंय देवाने तर सांभाळत जा आणि नम्रतेने सांभाळत जा, ॲटिट्यूडने नाही. खूप संपत्ती होती रे संतांकडे, कोणच गरीब नव्हतं, कोणच नाही. जगद्गुरु तुकोबाराय 65 लाखांची सावकारकी आहे. आत्ताच नाही, 450 वर्षापूर्वी 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली. किती बैलगाड्या? 25. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबाकडं. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? चोरोचिकर किती? 25. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो वारकरी संप्रदाय त्याग केल्याशिवाय काही मिळत नाही रे. देवानं काय कमी केलं त्यांचं सांगा ना. एकट्याचं सांभाळलं का? तुकोबांची बायको जिजा, 2 जिजाऊ झाल्या या महाराष्ट्रात. एकीनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. एकीनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा टाकला. दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्य. आणि बाईत फार ताकद असते. माय माऊल्या आई म्हणून सांगते, फार ताकद आहे तुमच्यात, खूप. बाळूमामांचा जन्म त्यांच्या आईच्या पोटी व्हावा त्याचं कारण आहे, बाळूमामाची माय अखंडितपणे विठ्ठलाची भक्ती करते, संसाराचा त्याग करून देवाला पूजते. म्हणून संतांचा जन्म पोटी झाला ही ताकद बाईमध्ये असते. हे काय लक्षात ठेवा तुम्ही. खूप ताकद आहे माय तुमच्यात, खूप. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. लय गोड आहे ग माय तुम्ही, लय. चुरुचीच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग. आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही फार गोड आहे ग. तेवढा आपला तोंडाचाच प्रॉब्लेम आहे. तेवढा लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. लगे तुमची उकळी फुटायला लागली. अरे बोलती पण सहन पण करते ना. आणि काय लागतं रे बायकोला? 2 शब्द प्रेमाने बोललात अखंडितपणे संसार चांगला करते ती. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिनवावं, अख्ख्या जगाने त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू, सोबत आली तुझ्या. बाई एका पायावर सगळी संकट सहन करते, फक्त नवरा सोबत असला पाहिजे. खरं एक नाही का माय? माय मावल्या खरं एक नाही? होय गे मागच्या, खरं एक नाही ग? होय ग? खरं एक नाही? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. माझं झालं रील मला अक्कल, आपला एक्सपिरियन्स न सांगा ग माय. खरंय का खोटं? कोण चांगला पाहिजे? नवरा. परमार्थाचाही तसंच आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वा गुणी, शहाणा तो धणी घेतोय. धनी मालक, आमचा मालक इतका शहाणा आहे ना माझ्या विठोबाचा, कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु. आणि असतेच ताकद बाईमध्ये.